जॉब्स यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी इथे उपलब्ध झालेली आहे आणि सरळ सेवेने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तर त्या संबंधित महत्त्वपूर्ण हा नोकरीविषयक माहितीचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत। तर कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा काय होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण सुरुवातीला इथे संपूर्ण माहिती जी आहे डिटेलमध्ये बघूया। महत्त्वाचं इथे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। कोणतेही महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून इथे मिस होणार नाही। तर जसं की ऑलरेडी सांगितलेलं आहे, महानगरपालिकेअंतर्गत इथे ही सुवर्ण संधी आहे, सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे ती इथे राबवण्यात येणार आहे। सो हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचं ऑफिशियल पेज आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। नोकरीविषयक माहितीची संपूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता। कोणत्याही प्रकारची खोटी जाहिरात किंवा फेक बातमीही नाही आहे, त्यामुळे जे कोणी यासाठी पात्र आहेत नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता। सो त्यासाठी आपल्याला सविस्तर माहिती जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी डिटेल जी ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात आहे ती इथे आपण बघणार आहोत। पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील अग्निशामक या विभागातील अग्निशमन विमोचक फायर रेस्क्युअर या गट ड संवर्गातील रिक्त पदे इथे सरळ सेवेने इथे भरण्यात येणार आहे। सो त्या अनुषंगाने ही जाहिरात इथे आहे। सविस्तर माहिती याच्यामध्ये आहे। आरक्षण निहाय पदसंख्या, अर्हता, इतर अटी शर्ती, संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। सो या सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून इथे विहित मुदतीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सुरू झालेले आहे। सो महत्त्वाचे दिनांक आपण इथे बघूया। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे 26 एप्रिलपासून। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक, अंतिम दिनांक आहे 17 मे। सो अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही अजूनही अर्ज करू शकता। ज्यांनी अर्ज केलेले नाही आहे त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क सुद्धा 17 मे पर्यंत तुम्हाला इथे भरायचं आहे। ऑनलाईन परीक्षेच्या आधी तुम्हाला इथे जे आहे प्रवेश उपलब्ध, परीक्षेची तारीख अजून डिक्लेअर, संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल। सो त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा। आणि ही महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो तुमचे फॅमिली मेंबर, नातेवाईक, मित्रमैत्रीण यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना सुद्धा व्हिडिओ आठवणीने शेअर करा। मित्रांना सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, कारण की खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे देत असतो। सो ऑनलाईन परीक्षेचं दिनांक, ठिकाण तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती मिळेल। तसंच आपल्या चॅनलवरती सुद्धा वेळोवेळी संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत जातील। ऑफिशियल वेबसाईटची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसंच डिस्क्रिप्शनमध्ये इथे तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, इंस्टाग्रामची सुद्धा आहे। जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याच्यावरती सुद्धा विचारू शकता। सो आता संपूर्ण माहिती जी आहे आपण जाणून घेऊया। सो एकूण किती पदं आहेत बघा, इथे आरक्षणानुसार इथे दिलेलं आहे। सो 43 एकूण इथे पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। सो आरक्षण कशा प्रकारे आहे ते दिलेलं आहे। सो तुम्ही कोणत्या प्रवर्गातून इथे अर्ज करता त्यानुसार तुम्ही अर्ज जे आहे ते करू शकता। सो अग्निशमन विमोचक फायर रेस्क्युअर इथे पदाचं नाव आहे। वेतन श्रेणी S6 S6 लेवलचं वेतन जे 19,900 म्हणजे अगदी 20,000पासून 63,000पर्यंत वेतन तुम्हाला इथे मिळणार आहे। सो नेमणूक, अर्हता आणि नेमणुकीची पद्धत काय आहे बघा। सो माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक, सो 12वी उत्तीर्ण गरजेचं आहे। त्यानंतर राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा जो अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम असतो तो उत्तीर्ण आवश्यक। MSCIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असणार आहे। महत्त्वाचं मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे। शारीरिक पात्रता इथे गरजेची आहे। सो उंची तुमची 165 सेंटीमीटर, छाती साधारण 81 सेंटीमीटर फुगवून 5 सेंटीमीटर जास्त, वजन 50 किलोग्राम आणि दृष्टी चांगली असणं गरजेचं आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचं वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावं आणि राखीव प्रवर्गातून जे उमेदवार अप्लाय करत त्यांच्यासाठी 33 वर्षापेक्षा अधिक नसावं। सो किंवा संचालक जे आहे महाराष्ट्र अग्निशामक सेवा संचालन महाराष्ट्र यांच्याकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे
सेवा प्रवेश जे आहे यासाठी इथे लागू होणार आहे. सो सध्या एवढी इथे नियम अर्हता इथे दिलेली आहे. यासाठी तुम्ही जर इथे असेल तुमच्याकडे, तुम्ही नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. सो शारीरिक अर्हता यासाठी असणं गरजेचं आहे. सो यासाठी काय आहे बघा, उंची, वजन, छाती, दृष्टी आणि ठेवण कशा प्रकारे. सो पुरुषांसाठी वेगळी आहे, महिलांसाठी इथे वेगळी आहे. पुरुषांसाठी उंची 165, महिलांसाठी 162. पुरुषांसाठी वजन 50, महिलांसाठी सुद्धा 50. पुरुषांसाठी छाती इथे दिलेला आहे, महिलांसाठी हा लागू होत नाही. दृष्टी तुम्हाला इथे सामान्य तुम्हाला इथे दृष्टी जी आहे ती गरजेची आहे. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असावा. मैदानी इथे चाचणी घेतली जाणार आहे. सो यामध्ये तुम्हाला 1600 मीटर धावणे त्याचे 30 गुण, महिलांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण. इथे जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकी लावल्यास सो जे काही तुमचं प्रशिक्षण आहे मैदानी त्याच्यानुसार तुम्हाला इथे गुण असणार आहे. गोळाफेके, लांब उडी आहे, पुशअप्स आहे, उंच उडी आहे. सो त्यानुसार 100 गुण तुम्हाला इथे असणार आहे. सो ही मैदानी चाचणी तुमची इथे होणार आहे. सो उपरोक्त नमूद केलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीपैकी कोणत्याही एका शारीरिक मोजमाप चाचणीमध्ये उमेदवार अपात्र ठरल्यास पुढील उर्वरित चाचण्या घेण्यात येणार नाही. त्यामुळे त्याला या प्रक्रियेतून इथे बाद ठरवण्यात येईल. त्यामुळे ही चाचणी तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे. वयोमर्यादा 18 वर्ष कमीत कमी आणि आपण बघितलं आहे खुल्या प्रवर्गासाठी 30, राखीव प्रवर्गासाठी 33. बाकी आरक्षण दिलेलं आहे. प्रशिक्षण शुल्क इथे तुम्हाला जे आहे परीक्षा शुल्क असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये असणार आहे. नॉन रिफंडेबल आहे. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क इथे राहणार नाही. सो पदाची कर्तव्य जबाबदाऱ्या दिलेल्या आहे. ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचे आहेत. सो अर्ज ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे, आपण सुद्धा लिंक इथे पुढे बघणार आहेत. सो ऑनलाईन तुम्हाला मोबाईल क्रमांक, ईमेल आय डी टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती भरायची आहे. सो न्यू युजर रजिस्ट्रेशन, OTP येईल. सो संपूर्ण लॉग इनची प्रोसेस इथे दिलेली आहे. सो ही सगळी माहिती वाचा. जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. तसंच ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. जर उमेदवारांना अर्ज भरण्यात बऱ्याच वेळा कधी अडचणी येतात, सो तुम्हाला सुद्धा आता काही अडचणी आल्या तर इथे मोबाईल क्रमांक दिलेला आहे. या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ईमेल ID आहे इथे हेल्पलाईन, तो त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. परीक्षा शुल्क कशा प्रकारे भरायचं आहे ते दिलेलं आहे. तुम्ही इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने इथे भरू शकता. अर्ज शुल्क भरल्या झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रत डाउनलोड करून प्रिंटआउट करणं आवश्यक आहे, कारण की नंतर ती प्रिंटआउट तुम्हाला इथे लागू शकतो. फोटो, स्वाक्षरीबाबत माहिती दिलेली आहे. सो अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे. 17 मे शेवटची तारीख आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी अर्ज भरा. शेवटच्या तारखेपर्यंत वाट बघू नका. बऱ्याच वेळा वेबसाईटवर लोड आल्यामुळे नंतर अर्ज भरण्यात इथे अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अर्ज लवकरात लवकर सगळ्यांनी भरायचे आहे. संपूर्ण माहिती आहे बघा इथे कशा प्रकारे दिलेला आहे. ओके. सो परीक्षेच्या वेळी तुम्हाला काय काय लागणार आहे, संपूर्ण डिटेल, परीक्षा निवड पद्धती इथे तुम्हाला दिलेली आहे. सो ही संपूर्ण माहिती तुम्हाला वाचायची आहे आणि त्यानंतरच जे आहे तुम्हाला इथे अर्ज जे आहे तुमचे भरायचे आहे. परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे बघा. सो फायरमॅन रेस्क्यू या पदासाठी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास ते खालील स्वरूपात राहील. सो यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, 100 प्रश्न असतील MCQ स्वरूपाचे. प्रत्येक प्रश्नास 1 गुण, 100 गुणांची परीक्षा, 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला इथे असणार आहे. सो मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15 आणि अग्निशमन संबंधित 40 प्रश्न तुम्हाला इथे असे असणार आहे. सो 100 प्रश्न, 100 गुण, 120 मिनिटाचा वेळ. 2 टप्प्यात घेण्यात येईल. पहिली लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी. सो शारीरिक चाचणी आपण कशा प्रकारे आहे 100 गुणांची ती इथे बघितलेली आहे. सो परीक्षेचं स्वरूप सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे संपूर्ण. ही बरीच माहिती इथे अटी शर्ती आहेत ज्यांना अर्ज करायचे आहेत. सगळ्यात आधी सुरुवातीला ही जाहिरात, अटी शर्ती सगळ्या नीट वाचा आणि त्यानंतरच तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. सो संपूर्ण माहिती आपल्याकडून तरी तुम्हाला इथे दिलेली आहे. नक्कीच या सुवर्णसंधीचा फायदा घ्या. सरळ सेवेने ही भरती प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे खूप छान सुवर्णसंधी इथे असणार आहे. जे कोणी यासाठी इलिजिबल आहेत, पात्र आहेत, नक्कीच या सुवर्णसंधीचा फायदा घ्या. व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. बऱ्याच वेळा मित्रांनो आपण गरज नसलेले गाणी, डान्स, जोक, कॉमेडी व्हिडिओ शेअर करतो, पण असे महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायचं आपण विसरून जातो. त्याच्यामुळे प्रत्येकाने आत्ता लगेच प्रत्येकाने व्हिडिओला एक शेअर नक्की करायचा आहे. त्याच्यामुळे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. तुमच्याकडे तुमचं इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे. फेसबुक तुम्हाला जिथे हवं तिथे कोणत्याही एका प्लॅटफॉर्मवर प्रत्येकाने व्हिडिओला एक शेअर नक्की करायचा आहे. तुमचे काही प्रश्न असतील अजूनही यासंबंधी नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण